नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आज आपण अमेरिकेचे अध्यक्ष, नवनिर्वाचित झालेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच जो गौप्यस्फोट केला आहे आणि ज्याचा भारताशी संबंध आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आपल्याला माहिती आहे की ते नुकतेच निवडून आलेले आहेत आणि याच्या आधीचे जे डेमोक्रॅट पक्षाचे जो बायडन नावाचे अध्यक्ष होते ते तर निवडणुकीला उभेच राहिले नाहीत. त्यांनी कमला हॅरिस म्हणून त्यांच्या ज्या उपाध्यक्षा होत्या त्यांना उभं केलं होतं. त्यांचा दणदणीत पराभव ट्रम्प यांनी केला आणि त्यानंतर ट्रम्प यांनी एक डिपार्टमेंट स्थापन केलं होतं. त्याला डॉगे असं म्हणतात, डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी. म्हणजे त्यांनी असं पाहिलं की सरकारी खर्चाची प्रचंड उधळपट्टी चालू होती आणि ही उधळपट्टी परवडणारी नाही, म्हणून त्यांनी अमेरिकेतले एक प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या अध्यक्षतेखाली हा DOGE नावाचं डिपार्टमेंट सुरू केलं. आता ते का त्यांच्या हातात दिलं की ते उद्योगपती आहेत, त्यांना पैसे कसे वापरायचे, पैशाची उधळपट्टी कशी होते हे सगळं त्यांच्या लक्षात येऊ शकतं, म्हणून त्यांना तरी. आणि मग काय काय ज्या गोष्टी समोर आल्या त्या ऐकून तर आपण स्तिमितच व्हाल. अमेरिकेत एक कंपनी आहे, कंपनी म्हणण्यापेक्षा एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे USAID, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. जॉन केनेडींच्या अध्यक्षतेच्या काळामध्ये 1962 साली या संस्थेची स्थापना झाली आणि अतिशय उदात्त हेतू होता की वेगळ्या वेगळ्या देशांच्या विकासाकरता पैसे उपलब्ध करून देणं हे या एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या संस्थेचं कर्तव्य होतं. परंतु या डेमोक्रॅट पक्षाने ती सगळी कर्तव्य एका वेगळ्याच पद्धतीने वापरली. स्वतःचा जो डावा एजेंडा आहे, स्वतःचे जे डावे विचार आहेत ते इतर देशांमध्ये प्रस्तुत करणं, इतर देशामध्ये स्टेबल डेमोक्रेसी म्हणजे स्थिर लोकशाही व्यवस्था असली तर ती उलथून पाडायची आणि डाव्यांची जी मुळात लोकशाही नसतेच, कुठल्याही डाव्या राष्ट्रांमध्ये लोकशाही नाही आहे, रशिया घ्या, चीन घ्या, कुठलाही देश घ्या तुम्ही, लोकशाही नसतेच तिथे. तर असे सगळीकडे अस्थिरता आणायची या कामाकरता या संस्थेचा पैसा वापरायला सुरुवात केली. आणि आधी ही सरकारी संस्था होती, त्यानंतर त्यांनी सांगितलं की पैसा सरकारचा पण बंधनं अजिबात नाही, ही स्वायत्त संस्था आहे. असा एक अद्भुत कार्यक्रम त्यांनी सुरू केला आणि वर्षानुवर्ष हे प्रकार चालू होते. आता या DOGEनी त्या संस्थेवरती आपली ऑडिटिंगची पाळंमुळं घालायला सुरुवात केल्यावरती सुरुवातीला तर त्यांच्या ऑडिटर्सना या संस्थेत येऊच दिलं नाही, कारण लपवायचं होतं, काहीतरी खोटेपणा चाललेला होता. आणि त्याच्यानंतर ट्रम्पने आणखीन एक मोठं काम केलं. त्यांचे मार्को रुबियो नावाचे जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांना त्यांनी या संस्थेचे कार्यवाही अध्यक्षच करून टाकलं. त्यामुळे ऑडिटर्सना जाण्याचा मार्ग मोकळा झाला आणि काय काय त्यातनं कळायला लागलं. आता त्यातनं ज्या कळलेल्या गोष्टी आहेत, एक म्हणजे गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो की प्रचंड प्रमाणावर पैसे, मला वाटतं काहीतरी $2,60,00,000 एवढे कशाला दिले तर गाझा पट्टीमध्ये कंडोम वाटण्याकरता दिले. म्हणजे गाझातल्या माणसांनी मरता सुद्धा परिवार नियोजन करावं ही उदात्त भावना मनात ठेवून एवढे कंडोम तिथे वाटले. कंडोम वगैरे वाटले नाही आहेत, हे पैसे आपसात खाऊन गेलेले आहेत. ट्रम्प यांनी त्यानंतर बाकी सगळी जंत्री काढली आणि आत्ता परवाच रिपब्लिकन गव्हर्नर्स असोसिएशन, अमेरिकेमध्ये मुख्यमंत्र्यांना गव्हर्नर म्हणतात, तिथे मुख्यमंत्री अशी मंत्री ही पोस्टच नाही आहे. तर रिपब्लिकन पक्षाचे ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्या सगळ्यांची असोसिएशन आहे, त्यांच्या मीटिंगमध्ये बोलताना ट्रम्पने ह्याचा गौप्यस्फोट केला की मी जे पाहतोय या संस्थेने जो खर्च केला आहे त्यातला एकही डॉलर, ते डॉलर म्हणले आपण पैसा म्हणू, एकही पैसा अमेरिकेच्या भल्याकरता खर्च झालेला नाही आहे, भलत्याच कामाकरता खर्च झाला आहे. आणि खरा खर्च झाला आहे की नाही ते सुद्धा माहीत नाही. आता त्यांनी उदाहरणं द्यायला सुरुवात केली. त्यातलं भारताशी संबंधित उदाहरण फार भयंकर आहे. $21 दशलक्ष म्हणजे $2,10,00,000, ज्याची किंमत साधारण आजच्या एक्सचेंज रेटप्रमाणे $182,40,00,000 होते. एवढे पैसे भारतात खर्च केले. कशाकरता खर्च केले हो? भारतात म्हणे मतदारांचा उत्साह वाढावा आणि मतदानाचं प्रमाण वाढवावं म्हणून हा पैसा खर्च झाला. ट्रम्प यांनी साहजिकच प्रश्न विचारला की भारतात मतदानाचं प्रमाण वाढलं तर त्याने अमेरिकेला काय फायदा होणार आहे हो? आणि तुम्हाला एक गंमत सांगू का, अमेरिकेत स्वतः मतदानाचं प्रमाण किती आहे याचा कोणी विचारच केला नाही. अमेरिकेत मतदात्यांचं प्रमाण प्रत्यक्ष मतदान जे करतात, जेवढे मतदार आहेत त्यापैकी फक्त 62% लोक मतदान करतात.
अमेरिकेत किती 62 ते 65% लोक मतदान करतात, हे अमेरिकेतलं प्रमाण आहे. आणि या अमेरिका देशाने ज्या भारतामध्ये मतदानाचा टक्का वाढावा म्हणून पैसे खर्च केले 182 कोटी रुपयांमध्ये, 182 कोटी रुपये. त्या भारतातलं प्रमाण किती आहे माहिती आहे का तुम्हाला? 65.79% 2024च्या मतदानात आपलं मतदानाचं प्रमाण आहे. म्हणजे आमचं प्रमाण मुळातच तुमच्यापेक्षा जास्ती आहे. आमच्या इथे मतदानाचं प्रमाण वाढवण्याकरता शहाजोगपणा करायची अमेरिकेला काहीच गरज नव्हती. ट्रम्प तर त्यातून आणखीन म्हणले की भारत हे मुळात गरीब राष्ट्र नाहीच आहे, भारतसुद्धा चांगलं श्रीमंत राष्ट्र आहे, त्यांना आपण हे पैसे द्यायची काय गरज होती. आणि नुसतं भारत नाही, बांगलादेशमध्ये त्यांनी 29 दशलक्ष म्हणजे $3 कोटी जवळजवळ खर्च केलेले आहेत. आताच्या हिशोबाने जवळजवळ 250 लक्ष कोटी रुपये एवढे त्यांनी खर्च केलेले आहेत. हे काय विचित्र चाललेलं आहे हो. प्रचंड प्रमाणावर पैसे खर्च होतात. 250 कोटी बांगलादेशमध्ये त्यांनी खर्च केले. नेपाळमध्ये 29 खर्च केले. काय तर नेपाळमध्ये बायोडायव्हर्सिटी वाढवायची, बांगलादेशमध्ये लोकांना सुविधा पुरवायच्या, काय वाटेल ती कारणं दिलीत. ट्रम्प यांनी सरळ सरळ आरोप केला आहे. ते म्हणले की भारतामध्ये नरेंद्र मोदी निवडून येऊ नये ही बायडन यांची इच्छा होती आणि त्या इच्छेची पूर्तता करण्याकरता हे पैसे भारतात वाटले गेले. त्याच्याहून पुढे ते म्हणतात की खरं म्हणजे भारतात वाटले गेले का हेच लोक आपसात खाऊन गेले हे सुद्धा नक्की नाही आहे. कारण एक आरोप असाही आहे की या संस्थेने दिलेले पैसे जॉर्ज सोरोस आणि त्याच्या सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांनी आपल्यामध्ये घेतले आणि ते पुन्हा भारतामध्ये देऊन भारतामध्ये पंचमस्तंभी कारवाया करायच्या, भारत तोडण्याच्या कारवाया करायच्या. ह्या सगळा जो भारत तोडो यात्रा करणारा जो राहुल गांधी नावाचा एक खलपुरुष आपल्या देशात आहे त्या माणसाकरता हे पैसे दिले. आणि हे का मी म्हणतो, राहुल गांधींनी परदेशात जाऊन एक नव्हे 2 वेळा सांगितलेलं आहे की भारतातली लोकशाही नीट करण्याकरता तुम्ही आम्हाला मदत करा. मदत करा म्हणजे सरळ सरळ काय की तुम्ही आमच्या इथे या आणि आमचं सरकार उलथून टाकण्याला आमची मदत करा. याच्या अगोदर काँग्रेसचे एक नेते, अत्यंत म्हणजे नीच प्रवृत्तीचे नेते असं मी त्यांना म्हणेन, मणिशंकर अय्यर, हाच तो मनुष्य ज्यांनी अंदमानला सावरकरांची वचनं काढून टाकली होती. अत्यंत नीच माणूस आहे आणि काँग्रेस पक्षाचा कायमचा चाटुकार ज्याला म्हणतात, बूट पॉलिश काँग्रेसाचं करायचं ते करणारा मनुष्य, यांनी पाकिस्तानात जाऊन सांगितलं होतं की या मोदी सरकारला हटवण्याकरता तुम्ही आम्हाला मदत करा. लाजाच नाही येतो. शत्रुराष्ट्राकडे जाऊन तुम्ही भीक मागता. मीर जाफर जयचंद ही उदाहरणं आपण पूर्वी ऐकली होती. आत्ताचे मीर जाफर जयचंद म्हणजे हे राहुल गांधी, हे मणिशंकर अय्यर, हे जयराम रमेश, हा सगळा इंडी आघाडी, ही ममता जी आहे दीदी, ही या सगळ्या लोकांनी तिथे मीर जाफरगिरी केलेली आहे. आणि त्या मीर जाफरगिरी केल्याचा पुरावा आता अमेरिकन अध्यक्षांनी समोरच आणलेला आहे. त्यांनी सांगितलं की हे पैसे दिले गेले कारण त्यांना नरेंद्र मोदींना सत्तेवरून हटवायचं होतं. अर्थात हे करून झालं काय, नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेवर आलेत. परंतु आता मात्र आपल्याकडे फार महत्त्वाचं काम आहे. अमेरिकेने हे सांगितलेलं आहे आपण याची पाळंमुळं खणून काढली पाहिजेत. हे पैसे कुठे कुठे झिरपले. इथे जे डावे लोकशाहीवादी म्हणवणारे जे डावे पत्रकार आहेत त्या पत्रकारांच्या तोंडामध्ये तोबरा भरण्याकरता हे पैसे वापरले गेले. लोकांना कदाचित मतदानामध्ये लोकांनी मतदान काँग्रेसला करावं किंवा इंडिया आघाडीला करावं म्हणून त्यांना जी लाच दिली त्यालाही हे पैसे वापरले असतील. आता आपल्या देशाच्या ऑडिटिंग सिस्टीमनी अतिशय काळजीपूर्वक शोधून काढायचं की हा 182 कोटी रुपयाचा निधी गेला कुठे आणि हा अमेरिकेतनं तुम्ही निधी आणला आणि कुठनं कुणाला माहिती. ट्रम्पने ॲटलिस्ट हे सांगितलं तरी आहे की अमेरिकेमध्ये असं झालं आहे. हे म्हणजे फार विलक्षण आहे की अध्यक्षपदी राहिलेल्या माणसांनी ही जाहीर कबुली द्यावी की माझ्या आधीच्या पूर्वसुरींनी भारतातला पंतप्रधान बदलायचा कारण आम्हाला तो आवडत नाही, मोदी आम्हाला आवडत नाहीत कारण ते भारताला समर्थ करतायत, मोदींना काढायचं. आणि त्याची याचना भारतातले विरोधी पक्षनेते, आणि त्याला आता पण विरोधी पक्षनेता केला आहे हो राहुल गांधी नावाच्या माणसाला, त्यांनी याचना केलेली आहे. तेव्हा आपण त्यांना काय केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. मदत केली पाहिजे म्हणजे भारतामध्ये सगळे हे पैसे चारून भारतातल्या इलेक्शनचा निकाल फिरवला पाहिजे. तो फिरवणं झालं की आपलं कार्य साध्य होईल. असं जो बायडन या माणसाच्या एकूणच कॅपॅबिलिटीबद्दल सध्या अमेरिकेत प्रचंड शंका आहे. कारण आपल्याला माहिती आहे त्यांनी जाऊन लोकांची शेकहँड केलं, जिथे माणसंच नव्हते तिथे शेकहँड करायला ते जातात. असा कंप्लीट डोकं गणलेला मनुष्य अध्यक्षपदी होता. म्हणून त्याला काढून ती कमला हॅरिस आणली. तीसुद्धा तिलाही काही फारसं कळतं अशातली गोष्ट नाही, पण हा लुच्चेपणाबरोबर कळतो सगळ्यांना. तर हे करण्याकरता त्यांनी भारतामध्ये पैसे वाटले, भारतातला निवडणुकीचा निकाल फिरवण्याकरता पैसे वाटले. आणि गंमत म्हणजे या डेमोक्रॅट पक्षांनी ट्रम्प जेव्हा गेल्या वेळेला निवडून आले होते तेव्हा ट्रम्पवर आरोप काय केला होता की तुम्हाला निवडून येण्याकरता रशियाने तुम्हाला मदत केली आहे, अमेरिकेचा शत्रू रशिया. मग ट्रम्पचे लोक म्हणले पुरावा द्या. यांनी काय पुरावा आणावा.
एक माणसानी, एका रशियन माणसाने $2000 देऊन एक जाहिरात छापली होती की ट्रम्प यांना विजयी करा. $2000ची एक जाहिरात छापली, हा पुरावा बरं का. आणि ही रशियानी मदत केली आणि त्यामुळे ट्रम्प निवडून आले. असला खुळचट्ट बोलण्याचा, म्हणजे आपल्याकडे खुळचट बोलणारे जे एक विश्वप्रवक्ते आहेत आणि काँग्रेसचे तर सगळेच लोक आहेत, लीडर ऑफ ऑपोजिशन, खुळचट बोलण्याकडे आपल्याकडे प्रचंड लोकसंख्या आहे तिथे नेत्यांची. तशी अमेरिकेत सुद्धा दिसते. कारण अमेरिकन लोकांनी असं सांगितलं, ट्रम्पनी तर त्याचं म्हणजे खिल्लीच उडवली की $2000 मी निवडून यावं म्हणून रशियानी खर्च केले. असं सांगणारे हे दिव्य लोकांपुढे कुठलाही नॅरेटिव्ह आणायचा आणि लोकांना उद्युक्त करायचं की हे लोक चुकीचे आहेत, आपण निवडून कोणाला द्या तर आमच्या डाव्या बायडन, कमला हॅरिस यांना निवडून द्या, असं अमेरिकेत त्यांनी सांगितलं. भारतामध्ये इंडी आघाडी घोडा नाचवत होती की आम्हाला निवडून द्या, नरेंद्र मोदी नाही आले पाहिजेत, लोकशाहीचा खून करतायत. खरा लोकशाहीचा खून हे इंडी आघाडीच करते, कारण लोकशाही पद्धतीमध्ये मतदात्याला पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्यांनी कोणाला मत द्यायचं, त्याचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं, त्याला लाच द्यायची, त्याला धमकी द्यायची आणि या सगळ्याकरता पैसा लागतो. तो पैसा परदेशातनं आणायचा. बघा, परदेशातनं पैसे आणून भारतातल्या लोकशाहीला नख लावण्याचं काम हे इंडिया आघाडीचे नेते करतात. आणि याचा पुरावा दिला कोणी? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी. आणि काँग्रेसचा बिंडोकपणाचा नमुना म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश, ते म्हणले हा पुरावा बरोबर नाही. म्हणजे जयराम रमेशने अक्कल खूप जास्त आहे. अमेरिकेचा अध्यक्ष जेव्हा असं बोलतो तेव्हा तो पुराव्याशिवाय बोलूच शकत नाही, कारण अमेरिकेत त्याच्या सगळ्या विधानाची फार चिरफाड केली जाईल. पण त्याची चिरफाड कोण करतंय? हे जयराम रमेश. आणि यांचे नेते कोण? राहुल गांधी. सगळा विनोद आहे, पण हा चीड येण्यासारखा आणि अत्यंत लाजिरवाणा विनोद आहे. आता मोदी सरकारला एकच विनंती आहे की स्वतःच्या सगळ्या गुप्तहेर यंत्रणा वापरून या सगळ्या लोकांना गजाआड करा, राष्ट्रद्रोहाची कलम लावा. पण यांनी जे अमेरिकेत जाऊन पैसे आणलेले आहेत, अमेरिकेने जे यांना पैसे वाटलेले आहेत, तो राष्ट्रद्रोहाचा भाग आहे. ही लाच देशात अस्थिरता आणण्याकरता आली. आणि राहुल गांधींनी तर सांगितलंच होतं की देश संबंध केरोसिनच्या टाकीवर बसलाय, मी काडी टाकायचा अवकाश की देशाची सगळी वाताहत होऊ शकेल. ही वाताहत करण्याकरता काडी आणि केरोसिन पुरवणारे अमेरिकेचे डेमोक्रॅट पक्षाचा USAID नावाची जी संस्था आहे, त्यांचं नावच फार चांगलं आहे. USAID म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला एड्स रोग झालेला अशी ती संस्था आहे. अमेरिकेतल्याच सिस्टीम वापरून अमेरिकेतलंच नुकसान करणं आणि जोडीनं आपलंसुद्धा नुकसान करणं भारताचं. तेव्हा आता मोदी सरकारने सद्गुण विकृती सोडून या सगळ्या लोकांना गजाआड घाला आणि मोका लावा. जो कुठला कायदा असेल तो लावा. हे राष्ट्रद्रोह आहे, राष्ट्रद्रोहाला क्षमा नाही. लीडर ऑफ ऑपोजिशन असले तरी क्षमा नाही, नसले तरी क्षमा नाही. ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. आता असं मी ऐकतोय की भारत सरकारने याची दखल घेतली आणि कारवाईला सुरुवात केली आहे, पण लवकर करा हो. वर्षानुवर्षे आपली ही जामिनावर फिरणारी सगळी माय लेकरं आता खूप झालं. यांचा जामीन आता रद्द करा, यांना आधी तुरुंगात बसवा आणि मग यांच्यावरती कारवाई सुरू करा. बघा, आपल्याला जर असंच वाटत असलं तर आपण आपल्या कमेंट्समध्ये मला सांगा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण बघा आणि इतरांनाही शेअर करून द्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.